चला मित्रांनो, आज सफर करूया पुण्याजवळील प्राचीन मंदिराची उंच कलाकृती नटलेले महादेव सुंदर मंदिर अर्थात बुलेश्वर मंदिर। एक निसर्गरम्य डोंगराळ अद्वितीय शिल्प आणि चित्रकाम यांच्या साज चढवलेल्या कलाकृती म्हणजे बुलेश्वर मंदिर। या मंदिराला येण्यासाठी दोन मार्ग आहे। पुणे सोलापूर महामार्गावरून 51 किलोमीटर अंतर कापून यवतमार्गे येथे आपल्याला येते। तर दुसरा मार्ग हा बारामती मार्गे सासवडवरून 46 किलोमीटर अंतर पार करून माळशेज गावामार्गे आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचता येते। शक्यतो येता जाता दोन्ही रस्ते अनुभव निसर्ग खूप सुंदर आहे। श्रावण महिन्यात येथे गर्दी आणि यात्राही दोन्ही असते। बुलेश्वर मंदिर हे डोंगराच्या एका पठारावर उभा राहिलेले आहे। मंदिराच्या पायथ्यापर्यंत वाहने नेता येतात। नमस्कार मित्रांनो, मी महेश आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे बुलेश्वर मंदिराला। हे बुलेश्वर मंदिर पुणे जिल्ह्यात येथे आहे। या मंदिराकडे यायला दोन मार्ग आहेत, एक सासवड मार्ग आहे, दुसरा आहे यवत मार्गे। चला तर मग जाऊया मंदिराकडे। येथे येताना बुरुज, तटबंदीचे बांधकाम, पायऱ्याचा मार्ग, जुन्या दरवाजा, विहिरी, कुंड असे अवशेष दिसतात आपल्याला। हिंदू पौराणिक कथेनुसार हे मंदिर 5 पांडवांनी बांधले होते। बुलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार यादव शतकाच्या काळात 1230 मध्ये करण्यात आला। ज्या किल्ल्यावर मंदिर आहे त्याला दौलत मंगल किल्ला म्हणतात। या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश आहे। इतर हेमाड मंदिरा तुलनेत मंदिराची शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे। शिवमंदिरात बुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात। पुरंदर तालुक्यातील माळशेज गावाजवळ हे मंदिर यादव काळात बांधलेले आहे। त्याची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत नगरखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीत आहे। मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंच काळ्या दगडावर कोरीव काम केलेली नंदी आहे। नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेली नंदी असावी। हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हे प्राणी निश्चित कोणता असावे हे कळत नाही। गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसलेला आहे। बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे आहेत। 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात आहेत, ती ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक आहेत। मंदिराच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते। अन्य शिवमंदिरापेक्षा येथे वैशिष्ट्य आढळतात। कार्तिक मुख्य उंबरठ्याच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेला आहे। गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपती चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिण मुख्य पट्ट्यावर गणेशाऐवजी भैरव शिल्प कोरलेले आहे। ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एका आड एक मांडणी केलेली आहे। मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांचे शिल्प आहे। देवळाभोवती असलेल्या ओवळ्यामध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत। मुख्य सभामंडपाभोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेला आहे। महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठसीत व रेखीव आहे। द्रौपदी संवयवर, सरपंजरी, भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्प अधिक जिवंत वाटतात। मातृका देवी, गणपती, विष्णूचे अवतार, युद्धे इत्यादी विविध प्रकारचे शिल्पकार मंदिरात आढळते। कुंभ, कमळ, कार्तिक मुख, मखळ, पाने, फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या शोभनात वापरली आहेत। येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचे सुंदर नमुना आहे। दक्षिण दरवाजाला असलेल्या भरत शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस 2 चौकटावरले उंट दाखवले आहेत। दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प कंचित आढळतात। यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर मुघलाकडून महाराष्ट्र अनेक मंदिराची शिल्पांची नासधूस करण्यात आली। बुलेश्वर मंदिरातील शिल्पाच्या या काळात अतोनात नुकसान झाले। इतके असून या मंदिराची शिल्लक राहिलेल्या शिल्पामुळे येथील सौंदर्य अधिक टिकून आहे। मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर 3 सप्त मार्तुकाच्या समूहात गणेशाचे स्त्री रूपातील दुर्मिळ शिल्प आहे। वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळतात। प्राचीन वाङ्मयात व स्कंद पुराणाच्या काशीखंडात 64 योगिनीच्या यादीत या गणेशाचे वैननायिके असे केलेले आहे। सहस्त्रनामात या देवतेस विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी अशा विशेषण संबोधले आहे। शिल्परत्न या ग्रंथात विनायकाची उल्लेख शक्ती गणपती असा केलेला आहे। गुप्त काळात प्रथम सप्त मार्तुका शिल्पाचा उगम झाला। मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनाकी पूजाचे महत्त्व वाढले। वैनाकी शिल्प गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुध धारण केलेले आढळतात। बुलेश्वर येथे वैनाकी शिल्पे पद्मनासात बसलेले असून सलांकृत आहे। खाली मूषक हे वाहन आहे। येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिक नसून 3 सप्त मार्तुकाच्या शिल्पपट्टीत वैनिकाची शिल्पे आहे। जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवीन व्हिडिओ भेटेल। 1634 मध्ये विजापूरचा सरदार मुराद जगदेव यांनी या डोंगराला दौलत मंगल नावाचा किल्ला मानला। या किल्ल्याचा भग्न बुरुज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजू दृष्टीस पडतो। पहिला बाजीराव पेशवे व साताऱ्याचे शाहू छत्रपती यांचे गुरु ब्रह्मदेव स्वामी यांनी अनेक हेमाडपती मंदिराचे जीर्णोद्धार केला। 1737 मध्ये स्वामींनी 1 लाख रुपये खर्चून 3 कमानाची नगरखाना, सभामंडप व 3 चुनीगच्ची शिखरे बांधली। हे बांधकाम संभाजी व इंकोजी नाईक या गवंड्यांनी केले। देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत।
संभाजी गायकवाड या सरदाराने पवारावर मिळवलेल्या विजयाप्रती जीर्णोद्धारास 25,000 रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पाने बुलेश्वर मुकुटाकरिता 125 रुपये व 125 सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनामध्ये आहे. ब्रह्मदेव स्वामीने माळशिज व यवतमध्ये विहिरी व तळे बांधून दिले. येथे जीर्णोद्धारामुळे हे मंदिर भूमीज मराठा संमिश्र वास्तुशैली झाले आहे. बुलेश्वर मंदिरातील शिल्पे सौंदर्याचे उत्तम आविष्कार आहेत. पुरातन खात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे. आज बुरुज वर जाणारी वाट दरवाजा चांगल्या अवस्थेत असून पुण्यावर जेव्हा आदिलशाही हल्ला झाला आणि पुणे बेचिराख झाले त्यावेळी पुण्यातील व्यापारी आणि बरीच प्रतिष्ठित मंडळी येथे वास्तव्यास आली होती असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्यात येण्याआधी पुण्याचा कारभार येथूनच काही वर्षे चालला असे असले तरी बुलेश्वर मंदिर बरेच जुने म्हणजे 8वे ते 12व्या शतकातील आहे. मंदिरातील मागील बाजूस सोन्याची घाण आहे. मंदिरात प्रवेश करताना दोन्ही बाजूने जिने आहेत. त्याआधी उजव्या बाजूला गणेश आणि डाव्या बाजूला विष्णू यांची प्रतिमा आहे. आणि कडेची भिंत यांच्यामधील भागात छत नाही, त्यामुळे वरून डोकावणारा प्रकाश कोरीव कामाला वेगळे सौंदर्य प्राप्त करून देतो. नंतरच्या काळात मंदिराचे शिखर चुन्यात बांधले आहे. त्यावर घुमट आणि नक्षीदार खांब आहेत. 4 घुमट नक्षी कामामुळे उठून दिसतात. मंदिराबाहेर पोर्तुगीज घंटासुद्धा आहे. पुणे शहराच्या दक्षिणेकडे असलेली सह्याद्री पर्वताची उपरांग बुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाते. ती रांग पूर्व पश्चिम अशी पसरलेली आहे. त्या रांगेत सिंहगड आणि मल्हारगड यांच्या सोबतीने दौलतमंगल किल्ला उभा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा नवीन जागेची माहिती मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.